जय महाराष्ट्र. मी मनुष्य पाटील. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. तेव्हा सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं आज मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. अनेक हिंदी चित्रपटात साधना यांनी दमदार अभिनय केला. 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीतील सिंध येथे त्यांचा जन्म झाला. 15 वर्षाच्या असताना त्यांनी अबाना या सिंधी चित्रपटाद्वारे अभिनयाला सुरुवात केली. यावेळी त्यांना ₹1 मानधन मिळालं होतं. मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. दिल्लीचे कॅबिनेट सेक्रेटरी दत्ता पडसालगीकर, पुण्याचे आयुक्त के पाठक, नवी मुंबईचे आयुक्त प्रभात रंजन, नाशिकचे माजी आयुक्त VD मिश्रा, दिल्लीचे सुबोध जयस्वाल, मुंबईचे संजय बर्वे यांची नावं सध्या चर्चेत आहेत. अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवकावर रमेश गुंजाळ प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुंजाळ यांच्याकडे नगरसेवक पदासोबतच शिवसेनेच्या जळगाव उपजिल्हा प्रमुख पदाचं देखील पद होतं. सकाळी 10च्या सुमाराला हल्ला करण्यात आला. रमेश गुंजाळ यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारताचे पूर्व पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 91वा वाढदिवस. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. अटलजींनी भारताचं 3दा पंतप्रधान पद भूषवलं आहे. 1996 मध्ये पहिल्यांदा फक्त 13 दिवसांच्या काळासाठी भारताचे पंतप्रधान झाले होते. आज अटल बिहारी वाजपेयी यांचा 91वा जन्मदिन. देशाच्या महत्त्वपूर्ण काळात अपवादात्मक नेतृत्व करणाऱ्या महान व्यक्तीला आमचा सलाम आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. गायक अमित कुमार, संगीतकार आनंदजी यांना गुरुवारी मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या आशा भोसले यांनी उशिरा दिल्या जाणाऱ्या सरकारी पुरस्कारांवर टीका केली. मला व्हीलचेअरवर नाही तर नाचत गाचत पुरस्कार घ्यायचा असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. गोवंडे येथील एका हनुमान मंदिरामध्ये मात्र मागील 50 वर्षांपासून प्रवेश दिला जाते. बाळीची सावली जरी तेथील देवावर पडली तर देव कोपतो, त्याला विटाळ होतो असं कारण सांगून येथे महिलांना मज्जाव करण्यात आलाय. शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांनी हल्लाबोल केल्यानंतर आता मुंबईतही महिलांना प्रवेश नाकारायला देवळाच्या विरोधात महिला अत्याचार कृती समितीने रणशिंग फुंकलंय. सलग 4 दिवस सुट्ट्या आल्यानं शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. 2 लाखाहून अधिक भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. भक्तांच्या गर्दीमुळे साई मंदिराकडे जाणारे रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. या गर्दीमुळे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना किमान 4 तास रांगेत उभं राहावं लागतंय. आज जगभरात ख्रिसमसची धूम सुरू आहे. तर भारतात मुंबईसह गोवा, कोलकाता, दिल्लीमध्ये ख्रिसमसचा जल्लोष सुरू झालाय. त्यामुळे सर्वत्र सध्या जिंगल बेल्सची धून ऐकायला येते. मध्यरात्री मुंबईतल्या विविध चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली. मुंबईच्या माउंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त खास ख्रिसमस ट्री, चांदणे आणि बेल्सची सजावट पाहायला मिळते. येशूचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस. आज जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आलं. कॅरोल, गिफ्ट आणि केकची मेजवानीचा आज दिवसभर रंगणार आहे. त्याचबरोबर सांताक्लॉज लहानग्यांसाठी मोठं आकर्षण आहे. सिलिगुरीमध्ये एका शाळेतील विद्यार्थी सांताक्लॉजच्या रूपात उतरलेले पाहायला मिळाले. पुण्यात ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा नाताळ सण साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले. शहरातील चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली असून सकाळी सामूहिक प्रार्थना तर संध्याकाळी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जगभराबरोबरच वसईमध्येही ख्रिसमसची धूम पाहायला मिळते. संपूर्ण वसई विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाल्याचे चित्र आहे. तर वसईतील चर्चमध्ये रात्री 12 वाजेनंतर ख्रिस्ती बांधवांची गर्दी पाहायला मिळाली. एकंदरच काय तर आज दिवसभर येशूच्या आगमनाचा जल्लोष सुरू राहणार आहे. डिसेंबरमध्ये जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रातील पर्यटकांनी आपला मोहरा गोवा, कोकण आणि महाबळेश्वर पासून शिर्डी, अक्कलकोट सारख्या धार्मिक स्थळांपर्यंतही वळवलाय. एरवी डिसेंबर अखेर गोव्याला जाणं म्हणजे तिकिटांसाठी हाणामारी असते. मात्र रेल्वेनं नुकताच सुरू केलेल्या डबल डेकर एक्सप्रेसमुळे पर्यटकांची सोय झाली आहे.
नाताळ आणि नववर्षासाठी राज्यात लाखो पर्यटक दाखल झाले आहेत। विदेशी पर्यटकांसोबत देशी पर्यटकांनी नववर्षासाठी गोव्याला पसंती दिली आहे। पर्यटकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे राज्यातील मुख्य शहरातील मोक्याचे सगळे हॉटेल्स आणि पर्यटन विकास महामंडळाच्या रेसिडेन्सी 100% हाऊसफुल झाल्या आहेत। नाताळनिमित्त मॉलच्या सजावटीसाठी विशेष लक्ष देण्यात आले। सांता क्लॉज, क्रिसमस ट्री या पारंपरिक सजावटी बरोबरीने मॉलमधील विविध भागांमध्ये सेल्फी स्पॉटची निर्मिती करण्यात आली। या मॉलमध्ये आल्यानंतर आकर्षक सेल्फी काढण्याची पुरेपूर व्यवस्था मॉल प्रशासनाने केली। मॉल परिसरातील झाडांवर विद्युत रोषणाई करण्याबरोबरच मॉलच्या अंतर्गत भागातही क्रिसमसचं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहे। आतापासून हॉटेलांमध्ये पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। या 31च्या धुमधडाक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। मद्यपी आणि अतिउत्साही होऊन वाहन चालवण्यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे। एक दीड महिन्यावर येऊन ठेपल्या व्हॅलेंटाईन डेला गुलाब फुलांच्या वाढत्या मागणीमुळे फुल उत्पादक शेतकरी उत्पन्न वाढीकडे अधिक लक्ष देत आहेत। गुलाबाची फुलं परदेशातही पुरवली जातात। 12ही महिने या फुलांना मागणी असते। या फुलांना सर्वाधिक मागणी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात असते। 20 जानेवारीच्या सुमारास फुलांची निर्यात सुरू होते। स्थानिक बाजारपेठेत जानेवारीत मागणी वाढते। सलग तिसऱ्या दिवशी राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पारा आणखी खाली उतरल्याचं चित्र आहे। नाशिकचा पारा आतापर्यंतच्या नीचांकी म्हणजे 5 अंश सेल्सिअसवर आलाय, तर पुणे आणि मुंबईतही थंडीचा जोर वाढलाय। मात्र थंडीचा परिणाम द्राक्षाच्या पिकांवर होण्याची शक्यता आहे। महाबळेश्वर आणि नाशिकमध्ये पर्यटक थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत। मुंबईतील यंदाची थंडी गेल्या 100 वर्षातील तापमानाचा नीचांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते। गेल्या अनेक वर्षांच्या हवामान खात्याकडे असलेल्या नोंदीमध्ये यंदाच्या थंडीतील सातत्य ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे। तर समुद्रकिनाऱ्यावरील शहर असल्याने मुंबईत तापमानात अचानक चढ उतार येत नाहीत। आले तरी ते जास्तीत जास्त 2 दिवसच टिकतात। देशभरात थंडीचा कडाका पाहायला मिळतोय। दिल्ली, कानपूर आणि वाराणसी येथे थंडीचा जोर पाहायला मिळतोय। त्या धुक्याची चादरच पसरलेली दिसते। ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतात। अजूनही थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दक्षिण मुंबईत सध्या प्रदूषण हवेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। दक्षिण मुंबईतील चिरा बाजारात सध्या नागरिकांना प्रदूषित हवेमुळे त्रास होतोय। चिरा बाजारात अनधिकृत कारखान्यातून बाहेर पडणारा धूर स्थानिक नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय। कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे नागरिकांना घातक आजारांचा सामना करावा लागतोय। वसईतून एटीएमची रोख रक्कम पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं। एटीएम मशीनमध्ये बँकेची कॅश भरण्याची जबाबदारी असणाऱ्या रक्षकानेच 51,50,000ची रोख रक्कम पळवल्याची घटना घडली। या प्रकरणी वसईच्या वाळू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। स्वप्नील जोगळेचं मुख्य आरोपीचं नाव आहे। त्याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांवर मध्य रेल्वेकडून कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येतोय। मागील 11 महिन्यात रेल्वेचे नियम मोडणाऱ्या 44,692 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे आरपीएफकडून देण्यात आली। मागील 11 महिन्यात रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत 3,606 प्रवाशांना पकडण्यात आलं। 31 डिसेंबरच्या पार्ट्यांचे बेत आखले जात आहे। एकीकडे 31 रंगतदार करण्याची तयारी सुरू असतानाच भारतीय युवांमध्ये मद्याचा पहिला अनुभव घेण्याचं वय झपाट्यानं घसरत असल्याचं समोर आलंय। हे वय 15 ते 19 वयोगटापर्यंत खाली आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेसारख्या विश्वसनीय संस्थांनी केलेल्या अभ्यासात आढळून आलंय। महाराष्ट्र शिक्षण संस्था कायदा 2011 या कायद्याप्रमाणे फी निश्चिती संदर्भात आवश्यक यंत्रणाच अद्याप अस्तित्वात आली नाही आहे। मुंबई हायकोर्टानं खासगी विनाअनुदानित शाळांना 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त 15% फी वाढ करण्याची मुभा दिली आहे। मात्र ही मुभा हायकोर्टाच्या पुढच्या आदेशाच्या अधीन असेल असंही न्यायमूर्ती अनुप मेहता यांनी आणि न्यायमूर्ती सय्यद यांच्या खंडपीठानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे। बेस्टच्या माध्यमातून दिली जाणारी वाहतूक आणि वीज सेवा सुधारावी यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे। त्यासाठी वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट करण्यावर बेस्ट भर देणार आहे। वीज ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक बिलिंग पद्धत सुरू करण्यात येणार आहे। बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली। त्यासाठी आगामी वर्षाचं आयटी धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे।
डोंबिवलीतील बीएसएनएलच्या ग्राहकांना पुन्हा एकदा खराब सेवेचा त्रास सहन करावा लागतो. संपर्कात न होणं, अचानक सेवा बंद पडणे, फोन सुरू असताना प्रचंड खरखर यासारख्या समस्यांनी डोंबिवलीतील ग्राहक पुन्हा एकदा कमालीचे त्रस्त झाले आहेत. डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये सध्या रस्त्यांचं खोदकाम सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना सेवेमध्ये व्यत्यय येताना दिसतोय. महावितरणकडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 44 लाख एलईडी बल्बची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे बाहेर 400 रुपयांना मिळणारा एक बल्ब महावितरणकडून केवळ 100 रुपयात मिळणार आहे. जानेवारी महिन्यापासून एलईडी बल्बची विक्री सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे विजेची बचत होणार असून ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे. लष्करी जवानांच्या योगदानामुळे खडकवासला धरणातून 5 लाख टन गाळ काढण्यात आला. तसंच विविध सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं खडकवासला परिसरातील गाळ काढण्यात येत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात भर पडते आहे, अशी माहिती ग्रीन थप संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी दिली आहे. कांदा आणि डाळींच्या दराबरोबर आता लसणाची स्पर्धा सुरू झाली आहे. गेल्याच आठवड्यात किरकोळ बाजारात 200 रुपये प्रति किलो भावावरून चांगल्या प्रतीच्या लसणाने आता 230 रुपयांवर उडी मारली आहे. मागणी आणि पुरवठ्याचं गणित फिसकटल्यानं लसणाचे दर अधिक तिखट झाले असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चरचरीत फोडणी बसणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना पॉंडिचेरीतील चॉकलेट ब्युटी का झुकातर्फे त्यांच्या वार्षिक उत्सवाचं निमित्त साधून अनोखा सन्मान करण्यात आलाय. या दुकानाचा मालक श्रीनाथ बालचंद्र आणि शेफ राजेंद्र थंकारोसू यांनी सतत 180 तास काम करून कलाम यांचा पूर्ण 5 फुटाचा चॉकलेटचा पुतळा तयार केलाय. तर पुतळ्यासाठी 400 किलो चॉकलेट वापरण्यात आलंय. पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर भारतातील प्लास्टिक उद्योग अडचणीत आलाय. या उद्योगाला किमान 50,000 कोटींचा फटका बसलाय. प्लास्टिक बंदीमुळे 15,000हून अधिक उत्पादन युनिट बंद करण्याची पाळी मालकांवर आली आहे. त्यामुळे सुमारे 2 लाख कामगारांच्या रोजगारावरही गदा आली आहे. परवानगीशिवाय इतरांच्या आधार कार्डावरील माहिती उघड करणे हा गुन्हा मानला जाणार आहे. हा गुन्हा करणाऱ्याला 10 वर्षापर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागू शकेल अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने ही पावले युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया प्रकल्पांतर्गत गोळा करण्यात आलेला बायोमेट्रिक डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदा सुप्रशासन दिनाच्या शुभेच्छांचा चर्चा नाही, कारण सगळीकडे नाताळ दिसत असून सुप्रशासन दिसत नाही असे ट्विटरद्वारे म्हणत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुप्रशासन दिनाचं स्मरण करून दिले. मागील वर्षीपासून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर हा दिवस सुप्रशासन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदाही देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींवर पुन्हा हल्ला केलाय. जेटली हे पंतप्रधान मोदींसाठी आपत्ती बनलेत, त्यामुळे एक ना एक दिवस जेटलींना तुरुंगात जाताना आपण बघू अशी बोचरी टीका जेठमलानींनी केली आहे. उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी करसेवा द्यावी असं आवाहन करणं महागात पडलंय. त्यामुळे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या मंत्र्याची मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. अखिलेश सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले ओमपाल नेहरा यांनी बिजनोर येथील सभेत बोलताना अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मुस्लिमांनीही सहकार्य करायला हवं अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागातील तरुण आयसिसच्या गळ्याला लागत असल्याचं चिंताजनक चित्र दिसून येत आहे. जम्मू काश्मीरमधील 9 अल्पवयीन मुलांनाही आयसिसच्या एका नेत्यानं व्हॉट्सअपवरून झपाटल्याचं उघड झालंय. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला, तर सर्वांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अफगाणिस्तानच्या संसदेचं उद्घाटन झालं. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे संसदेच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. भारताने ही इमारत बांधण्यासाठी अफगाणिस्तानला निधी दिलाय. रशिया दौऱ्यावरून परत आल्यानंतर मोदी लगेच अफगाणिस्तानात गेले. तेथे त्यांच्या हस्ते संसदेच्या इमारतीचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा फलदायी ठरला असून त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये 16 वेगवेगळे करार झाले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. करारानुसार आता रशियाचे कामो हेलिकॉप्टर भारतात बनवले जाणार आहेत. मेक इन इंडियाच्या योजनेअंतर्गत 226 हेलिकॉप्टर भारतात बनवली जाणार आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7वं स्थान मिळवलं. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या स्थानी आहेत. ORB इंटरनॅशनल वर्ल्ड लीडर इंडेक्ससाठी गॅलप यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेत जगभरातील 65 देशांमधील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत.
एअरटेलनं दिल्ली आणि मुंबईत प्रीपेड 2G, 3G आणि 4G ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॅलिडिटीचा डेटा प्लॅन लॉन्च केला. नव्या प्लॅननुसार मुंबईतील ग्राहकांसाठी ₹22 30 MB, ₹54 80 MB, ₹73 110 MB डेटा विथ अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह मिळेल. 28 डिसेंबरपासून हा प्लॅन सुरू होणार आहे. राज्य सरकारने गुगल ट्रान्सलेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगल ट्रान्सलेशनचा वापर करण्यावर बंदी घातली. एवढंच नाही, तर या संदर्भातील एक अधिसूचना देखील सरकारने जारी केली आहे. गुगल ट्रान्सलेशन अर्थाचा अनर्थ करतं, हे यंत्ररूपाने भाषांतर करतं. व्याकरणानुसार गुगल ट्रान्सलेशनचं भाषांतर कदापि नसतं. सॅमसंग ए सिरीजमधील नवीन स्मार्टफोन A9 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 0.3 इंचाची शानदार अल्युमिनियम फ्रेम असणाऱ्या 3 GB रॅम, इंटरनल मेमरी 32 GB आहे. 13 SP रिअर कॅमेरा LED फ्लॅशसह असून 8 MP फ्रंट कॅमेरा वाईड सेल्फी मोड, सेल्फ पोर्ट्रेट मोड आणि पाम सेल्फी मोड या फीचर्ससह दिला गेला आहे. झोलोनं 3 GB रॅमवाला आपला नवा स्मार्टफोन सादर केला आहे. ब्लॅक 3 GB या स्मॉलच्या रॅममुळे ग्राहकांना डेटा ट्रान्सफरसाठी दुप्पट स्पीड मिळेल. आजपासून या फोनची बुकिंग सुरू झाली. ही बुकिंग 29 डिसेंबरपर्यंत सुरू आहे. 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा ड्युअल रेअर कॅमेरा देण्यात आला. या स्मार्टफोनची किंमत ₹11,999 इतकी आहे. तरुणाईला फेसबुक मेसेंजर आणि स्नॅपचॅटला याबद्दल आपल्याला आकर्षण कमी होत असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला. त्याचवेळी फेसबुक आणि इंस्टाग्रामची लोकप्रियता मात्र शिखरावर आहे. वर्षभरात 5 वेळा हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार गेल्या वर्षभरात फेसबुक मेसेंजर, स्नॅपचॅटची लोकप्रियता घसरत चालल्याचं स्पष्ट झालं आहे. युवा साहसप्रेमींसाठी कावासाकीनं त्यांची नवीन ऑफ-रोड प्ले बाईक कावासाकी KLX 110 भारतात उपलब्ध करून दिले. कावासाकी हेवी इंडस्ट्री जपानमधून थेट आयात केली जाणार आहे. कावासाकीची देखणी बाईक रस्त्यावर चालवण्यासाठी नसली तरी तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतं. या डर्ट ट्रॅक बाईकची किंमत ₹2,65,000 इतकी आहे. भारत वेस्ट इंडिज संघात क्रिकेट सामन्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला. दोन्ही देशातील क्रिकेट संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका होईल. BCCI अध्यक्ष शशांक मनोहर, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरन यांच्या चर्चेनंतर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे यांचा तेपईच्या UCच्या ITF टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत प्रार्थना चिये या दुसऱ्या सीडेड जोडीनं अंकिता रैना आणि जिया जिंगलू या चौथ्या सीडेड जोडीवर 4-6, 7-5, 10-8 मात केली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी अजित चंडीला आणि हिकेन शाह यांच्यावरचा निर्णय पुढील जानेवारी महिन्यात होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या शिस्तपालन समितीसमोर या दोघांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. या आरोपांविरोधात लेखी प्रत्युत्तर देण्यासाठी दोघांना 4 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला असल्याचं स्पष्ट झालं. चंडीलाला 2013 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांना भारतीय क्रिकेट बोर्ड यंदा CK नायडू जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहे. भारतीय संघाचे पहिले कर्णधार कर्नल कोटारी कंकय्या नायडू यांची जन्मशताब्दी BCCI साजरी करत असून त्या निमित्तानं मैदानावर आणि मैदानाबाहेर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीचा पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. आणि या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. पहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.